कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तरी मी आधी म्हटलं होतं तुम्हाला, म्हटलं होतं की नाही मी, ही मीरा काना मागून येणार आणि तिखट होणार, पण नुसतीच तिखट नाहीये, झणझणीत तिखट निघाली, झणझणीत। आणि काय रे, तू काय म्हणाला होतास? काय गावाकडची येते, काय करणार आहे? मी येऊ करीन, मी ते येऊ करीन, काय केलंस? काय केलंस? पण खरं बोलतेस तू बायको, वर्षभरात जे कुणालाच जमलं नाही, म्हणजे आपण जमवू दिलं नाही, ते या मीराने पटकन केलं सुद्धा। पण मला एक कळत नाहीये, मीराकडून केस विंचरून घ्यायला ही वेदा तयार झालीच कशी? पप्पा, कशी तयार झाली पेक्षा तयार झाली हे महत्वाचं। आणि ती मीरा हळूहळू घरामध्ये पाय रोवायला लागली बरं का? तेच ना, आता ती मीरा म्हणते म्हणून केस विंचरायला लागलीये, वेणी घालायला लागलीये, उद्या ती तिच्यामुळे बोलायला लागली तर पोरगीसारखी, बापरे, दोघे मिळून आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतील। आत्या, रिलॅक्स, हे सगळं घटण्या अगोदर त्या मीराला मी या घराबाहेर हाकलेन। इतकं सोपं आहे का ते माया? ती मीरा घरात आल्यापासून वेदामध्ये किती बदल घडलाय हे बघतात घरातले सगळे। आणि विशेषतः दादासाहेबांना त्या मीराचं खूप कौतुक आहे। बस बस, मीरा मीरा मीरा, आय विल किल हर। माया, कळतंय का तुला काही? किती मोठ्यानं बोलतेय, जर कोणी ऐकलं ना तर आत्ताच संपेल सगळं। शांत हो जरा। शांत कशी होऊ मी? हा, ती दीड दमडीची मीरा घरात आल्यापासून फक्त तिचा बोलबाला चाललाय। तिला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढा, नाही तर जीव घेईन मी तिचा। हो हो, हे बघ माया, शांत हो। काय ना, तिला लवकरात लवकर घराबाहेर कसं काढायचं याचा प्लॅन बनवतो मी। तुम्ही म्हणजे तू, म्हणजे ही बनवेल प्लॅन, पण तू शांत राहा, तोपर्यंत शांत राहा। चल ग। तुझं काय? माया, कूल डाऊन यार, कूल डाऊन। बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं, ती मीरा तुझी जागा घेणार। किती दिवस झाले तिला घरात येऊन? 2, 4, 5 किती? आत्ताच ती वेदा तिचं सगळं ऐकायला लागली। वेदाच्या मनात तिने जागा बनवली सुद्धा। तर हळूहळू ती अथर्वच्या आयुष्यात, अथर्वच्या मनात जागा बनवणार। तेरा क्या होगा माया? मला दिसायला लागलंय पुन्हा एकदा अनाथ आश्रमात काम करणारी माया। एक्सक्यूज मी, बी केअरफुल माया, केअरफुल। मूर्ख, कोणी काहीही म्हटलं तरी मला माहित आहे, अथर्व त्या मीरा सोबत कधीच बोलणार नाही, तिच्याजवळ कधीच जाणार नाही, कारण ती समोर जरी आली तरी अथर्वच्या डोक्यात ती जाते। मीरा, 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 अगं काय कमाल आहेस तू। तुला माहितीये, गेल्या वर्षभर सगळे जण प्रयत्न करताय वेदाचे केस विसरून देण्याचा, पण ती कोणाकडूनच केस विसरून घेत नव्हती। आज वर्षभराने तिने केस विसरलेत तुझ्यामुळे। मला किती आनंद झालाय, तुला काय सांगू मी। ताई, आता तू पण नको करूस ग कौतुक। अगं सकाळपासून ना इतकं कौतुक ऐकून मलाच कसं तरी झालंय, आणि मला सवय नाहीये का इतकं कौतुक ऐकायची। रीड, त्यापेक्षा तू मला मदत करशील का? कसली मदत?
अगं वेदाने केस विंचरावे ना म्हणून मी तिला एक गोष्ट रचून सांगत होते. म्हणजे अर्धी सांगितली आहे आणि सांगितलं की पुढची गोष्ट मी तुला केस विंचरले तरच सांगेन. पण ताई तिने केस विंचरून घेतले ना, आता रात्री आल्यावरती मला परत पुढची गोष्ट सांग असं म्हणेन. हो मग मला पुढची गोष्टच नाहीये, मग काय करू? ग वेडाबाई, एवढी हुशार मुलगी आहेस तू, सांगायची काहीतरी रचून गोष्ट. ताई नाही ना सांगतायत मला, म्हणजे कशी येणार ना. आपल्याला गोष्टी तेव्हा सांगता येतात ना जेव्हा आपण त्या लहानपणी ऐकलेल्या असतात. ताई अगं लहानपणापासून डोक्यावर हात ठेवून गोष्ट सांगत ना असं कोणी झोपवलंच नाही यार तुम्हाला. त्यामुळे मला नाहीच गोष्टी सांगता. मी सुद्धा लहानपणापासून अनाथाश्रमातच वाढले. आईने प्रेमाने गोष्टी सांगाव्या इतकं सुख नाही मिळालं, पण किमान गोष्टी सांगायला अनाथाश्रमात एक ताई तरी होत्या. पण तुझ्या घरी तुला कसं वागवलं जात होतं हे पाहिलंय मी मीरा. तुला हेही सुख मिळालं नसेल ह्याची कल्पना आली मला. ताई ताई अरे लक्ष कुठे तुझं? मला सांगशील ना तू? हो नक्की करेन. आणि मला खूप गोष्टी येतात. बरं त्या लहान मुलांना सांगायच्या कशा हेही माहिती आहे. हो अगं तुझा मुलगा पण तुझ्या मागे लागत असेल ना गोष्ट सांग म्हणून. हा बरं मला सांग, तू वेदाला कुठली गोष्ट सांगितली आहेस? हो हो सांगते हा. ही मीरा आहे ना कायम स्वतःशीच बोलत असते. वेडसरच आहे. आहे नाही, पण वेडी असली ना तरी या घरात तिने स्थान पक्क केलंय. मलाही असंच वेडा बनून पेढा खावा लागेल. हे बघ मी इथपर्यंत गोष्ट सांगितली आहे तिला, पण पुढे काय सांगू मला कळतच नाहीये. ताई याचा शेवट सांग ना मला. सोपं आहे. बरं मी सांगते तुला याचा शेवट कसा करायचा. आपण काय करूया, तू वेदाला जाऊन सांग. काय का काय का इतका मोठा घोडा झालायस तू, तुला अजून कसं वागायचं कळत नाही काय? तर मी काय केलंय? तुम्ही सांगतोय तसंच वागतोय ना मी. मग मी सांगितलं होतं तुला प्लेट मध्ये असं सॉसनी द्यायला आय लव्ह यू आणि असं असं करून अनन्याला दाखवायला. आम्ही सांगितलं होतं ते. अरे तू काय करतोस ना अनन्या बरोबर ते मला माहिती आहे. आणि नशीब ते फक्त मीच बघितलंय. जर का अथर्वनी बघितलं ना ते, तर तुझं काय करेल ना याचा विचार सुद्धा करू शकत नाहीस तू. त्या अथर्वची भीती तू मला घालू नकोस. हं? तुम्ही घाबरत असाल त्याला, मी नाही घाबरत. आणि मला जसं वाटतं जे वाटतं मी तसाच वागणार आहे. ठीक, तुला कळत कसं नाहीये? हे बघ अथर्वचा राग भयंकर आहे तुला माहिती आहे ना. तो जर रागावला ना तर तो दादाचाही ऐकत नाही. मग तू किस छाड की पत्ती आहेस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.